आवाज या पाहिजे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आज कामाला जात आहे सेंटरिंगच्या कामाला. तुम्हाला माहिती असेल की माझं पहिले ब्लॉग तुम्ही म्हणजे आता भरपूर एक महिन्याभराचा गॅप पडला आहे की मी ब्लॉगर टाकलं आहे सेंटरिंगचं. तर गेलं एक आठवडा झालं मी कामाला जात होतो, पण आजपासून एक नवीन आम्ही घर घेतलेलं आहे जे पायाभरणीपासून बांधणार आहे आणि त्याची सुरुवातीपासून ते पूर्ण घर बांधण्याच्या स्टेपपर्यंत मी ते हे ब्लॉग बनवणार आहे आणि शेवटपर्यंत हे ब्लॉग बघा. स्टेप बाय स्टेप असणार आहे, डे बाय डे. आणि आजपासून या ब्लॉगला सुरुवात करणार आहे आणि गावातच आमच्या घर बांधणीची सुरुवात होत आहे आणि गावात तर आमच्या भरपूर घरं कोसळलेले आहेत आणि त्या बांधण्यासाठी आम्ही जात आहोत. आणि आज आम्ही एक नवीन घराला सुरुवात करत आहोत आणि गेल्या एक आठवड्यापासून मी काम करतो आहेच, पण ते नवीन रिंग वगैरे बांधणं ते स्टेप वेगळी होती आणि आज पायाभरणीपासून सुरुवात आहे, ती नवीनच आहे आणि ती शून्यातून निर्मिती होती घराची आणि ती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला. आणि बघूया आज मी निघालो आहे कामाला आणि काल पण तिथं होतो, पण काल एवढं काय नव्हतं तिथं जास्त काम. ते आम्ही दगडं वगैरे तिथं भरली पायामध्ये, पण आज आम्ही बांधकाम वगैरे तिथं चालू करणार आहे. तर मित्रांनो, मी पोचलो आहे माझ्या कामाच्या ठिकाणी आणि इथे गेली 2 दिवस आम्ही काम करत आहोत आणि मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आमचं कसं कसं काम करणार आहे ते. आणि मी आता थोड्या वेळात माल करायला आम्हाला सांगितलं आणि ते माल करा आम्ही जातो. किती सांग पाट्या किती पाट्या सांगितलेलं मग सिमेंट टाका पाट्या नाही, त्यातलं मिक्स केलं आहे. सिमेंट 2 पाट्या टाकलं आहे. 5 सिमेंट टाका पाणी पाणी टाक. आवाज नाही जेव्हा होते दुसरा माल केला आणि काय तर मित्रांनो, हा माल आम्हाला तिथं न्यायचा आहे. तिकडे जागे तिकडे मिस्त्री आहेत ते भरून आम्ही लाईन लावली आणि लाईन एका स्टेप बाय स्टेप द्यायचा आहे. असं घ्यायचं आणि असं द्यायचं आहे. असं करायचं. तर हे असतं मेन घर बांधणीचं तळातलं मेन फाउंडेशनचं काम आणि हे दगडांचं फाडी बसवतात. हे असं म्हणजे व्यवस्थित बसून घ्यावे लागते आणि दगडाची फाडी खूप बसवणं कठीण असते आणि त्याला कपडे वगैरे लावून त्यानंतर माल वगैरे दगडी करून आणि फाउंडेशन वगैरे केलं जातं आणि दगडं काय काय बरंच व्यवस्थित दोरा लावून करावं लागते काम. आणि हे बघा, हे आमचे मिस्त्र आहेत, ते व्यवस्थित करतात सगळं आणि आम्ही त्यांना छोटी मोठी मदत करण्यासाठी दगडं वगैरे माल हे आम्ही करतो. आणि हे पूर्ण म्हणजे आणि ह्याची 4 दिवसानंतर ह्याची रिंग वगैरे टाकणार, ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे पुढच्या. आणि हे दगड वगैरे आणून असं काम केलं जातं आणि हे दगडाचं फाउंडेशन मेन असते, हे करतात मिस्त्री वगैरे. जवळजवळ दिवसभर मी सकाळपासून म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर मी दिवसभर सकाळपासून एक एक दगड माझ्या डोसक्यावरून येत आहे आणि मी आता व्हॉईस रेकॉर्ड घरात जाऊन करत आहे आणि मला बोलायला तर गावत नाही. म्हणजे आता खांद्यावरती डोसक्यावरती दगड आणि कसं बोलणार, व्हिडिओ करायलासुद्धा गावत नव्हता, तरी पण मी रेकॉर्ड वगैरे करतो आहे आणि इथून मला डोसक्यावरून दगड घेऊन इथं जायचं आहे. म्हणजे जवळजवळ भरपूर लांब असते आणि दिवसभर मी काम करतो आहे आणि खूप कंटाळा येतो मला याच्यात. काय सांगायचं, पण काम करतो आपण, करावंच लागते, तुम्हाला तर माहिती आहे. तर खूप खूप ते वगैरे आणि काम करतोच मी. बरं चला मग. तर आता झालेली आहे आमची दुपारची सुट्टी आणि मला कामातून जरा व्हिडिओ करायलाच गावत नाही आणि मोबाईल तर हातात घ्यायला जमत नाही. तर बघितलंसं की कामात कशी अडचण होती आणि किती काम किचकट असते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करायला गावत नाही. कोणतरी मुलगा गावला तर ते सगळे आमचे कामातलेच असतात आणि कोणतरी असं रिकामी गावलं तर त्यांच्याकडे मोबाईल देऊन व्हिडिओ करतो. तर मगापासून आम्ही तिथून मी दगड आणलेली डोसक्याने ती ही लेवल लावून घेतलेली आहे. पूर्ण दोरा वगैरे टाकून आमच्या मिस्त्रीने ही लेवल लावलेली आहे आणि हे गेली 2 दिवस आमचं काम चालू आहे. पायाचं फाडी वगैरे बसवणं पूर्ण आम्ही कम्प्लिटली केलेलं आहे. हे असं घर आहे. ही अशी दगडाची फाडी बसवली जाते. तुम्हाला ती आधी दाखवलेलं होतं मी.
3 थराची फाडी बसवलेली आहे. हे अजून आता भरायचे आहेत. हे आमासने आज आता दुपार वाजले, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आमासने संपवायचं आहे सगळं. आणि ही फाडी बसवली बघा. हो ही अशी बसवलेली असते. 3 थराची आहे. हे सगळं कॉन्क्रीटने भरून घेतलेलं आहे आणि ह्याच्या साईडने दगडे लावलेले असतात. इथं माल करता, इथून माल घेऊन येता. सकाळी बघितलं की मला माल वडताला वगैरे कसं काय काय असते ते. आणि ही दगडं, इथून मी दगडं घेतोय. इथून दगडं घ्यायचे, असं चालत 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 ह्या पायाच्या मध्ये इथं द्यायचे. इथं मिस्त्र असते त्यांच्यापाशी. इथं जवळजवळ 50 मीटर तरी असणार. जवळजवळ भरपूर डोसक्यावरून घेऊन जायला लागतात. हे सगळं संपवायचं आहे आम्हासनी. आणि इतकी सगळी आम्ही 10 जण आहे, ते आम्ही नेणार. तर दाखवतो नंतर. आम्ही 4ला आता थोडा आराम करतो. काम पिन तसं आहे माहिती आहे तुम्हाला, आराम करायलाच पाहिजे. जातो थोडं विश्रांती पण घेतो. हे आहेत संतोष मामा. लावा आणि परत लावा गाणे. लाव 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 तू जाऊ दे. आवाज या पाहिजे. तर हे असते दुपारची मज्जा. बघितलं का, अजून तिकडं आमची भरपूर म्हणजे माणसं आहेत. जवळजवळ 7 ते 8 आहेत. आणि आज एक आमचा कारागीर धनंजय माडिक, त्यांची उद्या तुम्हाला भेट करूनच घेतो. इतकं खास आहेत. धनंजय माडिक म्हणजे धनाजी आहे, त्याला मी आपलं माडिक म्हणजे आपलं मी त्याला मजेतच आपलं कॉमेडी मॅन आहेत, त्यामुळे त्यांना मी धनंजय माडिक म्हणून नाव ठेवलेलं आहे. ते उद्या खास त्यांचं दाखवणार आहे. येणार आहेत ते उद्या. आज सुट्टी गेले, त्यांच्या आज मीटिंग आहे वकिलांसोबत, ते मिटिंगला गेलेले आहेत. आणि अजून तुम्हाला आमचे काय काय कॅरेक्टर आहेत ते दाखवतो. तर जाऊया आता, रेस्ट करतो आणि नंतर कामाचं थोडंसं तर मित्रांनो, संपला माझा आजचा घराचा पहिला दिवस आणि घर बांधणीचा पहिला दिवस. तर कसा वाटला हा ब्लॉग? तर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जाता जाता सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला घर बांधणीची स्टेपपासून म्हणजे तळापासून पूर्ण ह्याच्यापर्यंत त्याचे ब्लॉग मी दाखवतो. आणि आता वाजलेले 7, जेणेकरून मी घरला जाणार आहे आणि मस्तपैकी आंघोळ करून झोपणार संध्याकाळी. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.